कमिटीची बैठक इथे पार पडली। सगळे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी इथे उपस्थित होते आणि मला वाटतं एक सविस्तर चर्चा या केंद्र सरकारच्या विविध योजनांवरती झाली। प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन असेल, स्मार्ट सिटी असतील, जलजीवन मिशन असेल, या वेगवेगळ्या विषयांवरती कशा प्रकारे प्रोग्रेस जिल्ह्यामध्ये चालू आहे ह्याचा आढावा जो आहे घेण्यात आला। त्याच्यामध्ये खास करून प्रधानमंत्री आवास योजना ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कशा प्रकारे राबवली जाईल, कारण की प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जिल्हा परिषद ठाणेच्या अत्यारीमध्ये ग्रामीणमध्ये मोठ्या जोरात चालू आहे। कल्याण लोकसभेमध्ये तीन प्रोजेक्ट जे आहेत ते उभे राहून म्हणजे कंप्लीट झालेले आहेत, लोक तिथे राहायला गेलेली आहेत, पण ठाणे महानगरपालिकेमध्ये अजून जो प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाही। तर त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायची आहेत, काय टेक्निकल बदल करायचे आहेत, त्याच्या देखील सूचना ज्या आहेत ते इथे दिलेल्या आहेत। बाकी प्रधानमंत्री आवास योजना शहरामध्ये कशा प्रकारे राबवली जाते आणि सक्सेस आहे त्याचा देखील अभ्यास जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने करावा। त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत देखील वालधुनी नदी असेल किंवा उल्हास नदी असेल, MPCB बरोबर बसून आणि त्याचबरोबर एक एक्सपर्ट ओपिनियन घेऊन या दोन्ही नदींचं पुनर्जीवित या दोन्ही नद्यांना कसं करता येईल याच्यावरती देखील तिकडच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहे की एक होलिस्टिक प्लॅन जो आहे तो बनवला पाहिजे आणि ह्या नदी रिज्युव्हिनेशन आपल्याला कशा प्रकारे करता येतील त्याच्यावरती भर दिला पाहिजे। त्याचबरोबर बावली धरणाचा एक विषय होता, सुरेश म्हात्रे यांनी तो काढला, त्याच्यामध्ये इरिगेशनच्या परमिशनचा विषय होता, टॅपिंगचा, त्याची देखील बैठक जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये घेण्यात येईल। आणि त्याचबरोबर महसूलच्या जागेचे 40 कोटी रुपये भरायचे आहेत, त्याच्या देखील महसूल मंत्र्यांशी भेटून त्याचा फॉलोअप जो आहे तो आम्ही करू। त्याचबरोबर अंबरनाथमध्ये देखील अमृत 2 याचं काम जे आहे हे आता वर्क ऑर्डर झालेली आहे। जागेचा विषय होता फॉरेस्टचा, फॉरेस्ट ऑफिसरशी इथूनच आम्ही दोघं बोललो, कलेक्टर साहेबांनी मी, आणि त्यांनी जे आहे ते NOC देण्याचं कबूल जे आहे ते केलेलं आहे। लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल जेणेकरून अमृत 2च्या अंतर्गत अंबरनाथमध्ये पाण्याचा जो विषय आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा सोडवला जाईल। 2 नोव्हेंबर 2027 पर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण होईल। त्याचबरोबर KDMCचा शाळेचा विषय होता, त्यांना DPR बनवायला सांगितलेलं आहे की बाबा किती पैसे जे आहेत KDMC पैसे भरणार का जिल्हा परिषद भरणार याच्यावरती न अटकता ह्याचा ॲक्च्युअल पैसे किती लागणार आणि ते केंद्र शासनाकडून जे आहे ते आपण मागून त्या गोष्टी आपण पूर्ण करू। त्याचबरोबर एक स्मार्ट शाळा कलेक्टर महोदयांना आणि सगळ्याच अधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की एक मॉडेल शाळा जी आहे कॉन्सेप्ट हा आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केला पाहिजे। वेगवेगळ्या तालुक्यांमधील शाळा ज्या आहेत ते घेतल्या पाहिजे पर्सेंटेज वाईज, आणि ती शाळा जी आहे ती परिपूर्ण असली पाहिजे आणि त्याला जो काही निधी लागेल फर्स्ट फेजमध्ये 100 कोटी रुपये असं कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे मी की 100 कोटीचा एक प्रोजेक्ट बनवा आणि वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळे जे पटसंख्येच्या अनुसार त्या शाळेचं नॉमिनेशन करा, ते शाळा निवडा आणि त्या शाळेमध्ये सर्व काही गोष्टी असल्या पाहिजे, लॅब्स असल्या पाहिजे, लायब्ररी असल्या पाहिजे, सायन्स लॅब असले पाहिजे, पटांगण असलं पाहिजे, भिंत असल्या पाहिजे, पाण्यासाठी सुविधा असली पाहिजे, टॉयलेट्स, त्याचबरोबर शिक्षकांना जे आहे त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, जेणेकरून पटसंख्या जी आहे ही कशा प्रकारे वाढेल या सगळ्या शाळांमध्ये त्याचं एक प्लॅनिंग आपण करा। DPDCमध्ये तर हेड आहेच शिक्षणासाठी, पण त्याच्या बरोबर नाविन्यपूर्ण योजनेमधून जो आहे तो फंड तिथे ट्रान्सफर करू शकतो आपण, आणि त्याचबरोबर बाकी डिपार्टमेंटमधून शासनाकडून देखील काही फंड जो आहे तो हा घेऊ शकतो। म्हणून एक 100 कोटीचा जर प्लॅन बनवला तर आदर्श शाळा ज्या आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकतो। आणि त्याचबरोबर PSCs ह्या देखील स्मार्ट कशा होतील त्याच्यावरती भर द्या। त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलचा आढावा घेण्यात आला, त्याचं देखील काम जे आहे ते लवकर युद्ध पातळीवर सुरू आहे, ते देखील काम लवकरात लवकर संपेल। आणि त्याचबरोबर जलजीवन मिशन याच्यावरती एक वेगळी बैठक जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलेली आहे की येणाऱ्या 30 तारखेला ती बैठक जी आहे ती घेण्यात यावी, जेणेकरून जलजीवन मिशनवरती सविस्तर, कारण की तो मोठा जलजीवन मिशनचा कार्यक्रम आहे, मोठा बजेट जो आहे तो त्याला आहे, तर त्याच्यावरती सविस्तर चर्चा जी होईल। आणि त्याचबरोबर अनुपालन अहवाल जो डायरेक्ट थेट दुसऱ्या मीटिंगला भेटतो
तो मला वाटतं दिशाची मीटिंग झाल्यानंतर 15 दिवसातच महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा झेडपीचे सीओ असतील यांनी तो अनुपालन अहवाल जो आहे तो दिला पाहिजे आणि त्याच्यावरती जे काय फॉलोअप केंद्र सरकारने राज्य सरकाराकडे करायचं आहे ते आम्हा लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना देखील जे आहे हे सोयीस्कर होईल आणि फॉलोअप जो आहे तो चांगला होईल. सर, प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबत काही ठिकाणी अंमलबजावणी केली जात नाही. ठाणे महापालिकेला आपण त्याप्रमाणे एक सक्त सूचना देखील केलेली आहे. कशा प्रकारे इथून पुढे त्याची अंमलबजावणी जी आहे? नक्की त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया बदलायचे असतील, टेक्निकल गोष्टी असतील, त्या बाकी जिथे प्रधानमंत्री आवास योजना ज्या शहरांमध्ये सक्सेसफुल आहे त्याच्यावरती काम करून त्याच्या अनुषंगाने जे आहे हे प्लॅनिंग जी आहे ती ठाणे महानगरपालिकेने करायला पाहिजे. निवडणूक आयोगाची भेट जी आहे ती सर्वच विरोधकांनी घेतलेली आहे. आता विरोधकांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोग आमची दखल घेत नाही आहे, बॅलेट पेपरवर ही निवडणूक झाली पाहिजे असं राज ठाकरे देखील म्हणतात आणि महाविकास आघाडी. बघा, एकीकडे SIRला विरोध करायचा, जी SIR जे दुबार नावं आहेत, जे नावं डुप्लिकेट आहेत, ही सगळी नावं काढायचं काम केंद्र सरकार एकीकडे करतं आहे आणि एकीकडे पुन्हा मागे जाऊन की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं म्हणायचं. जेव्हा लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं, त्यांना चांगल्या जागा निवडून आल्या, तेव्हा नाही म्हणाले बॅलेट पेपरवरती घ्या किंवा EVM फॉल्टी आहेत आणि आता जेव्हा विधानसभेमध्ये चांगला रिझल्ट आला तर EVM फॉल्टी आहेत. तर मला वाटतं आता हे निवडणूक आहे, निवडणुकामध्ये विरोधकांना काही ना काहीतरी लोकांपुढे घेऊन जायचं आहे, तर हे हा विषय जो आहे तो घेऊन जात आहेत, पण लोक पण हुशार आहेत. सर, महाराष्ट्रामध्ये SIR लागू SIR पूर्ण देशामध्ये आहे, SIR पूर्ण देशामध्ये आहे, बिहारपासून सुरुवात केलेली आहे, हळूहळू पूर्ण देशामध्ये जे आहे हे ज्या वोटर लिस्ट आहेत त्या युनिफॉर्म झाल्या पाहिजे की नाही, स्टँडर्डाइज झाल्या पाहिजे की नाही. एक माणूस ठाण्यामध्ये पण मतदान करतो, एक माणूस जाऊन UPमध्ये पण मतदान करतो. का वाटतं येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत, त्यामुळे दुबार नावं बदलण्यासाठी तुम्ही देखील काहीतरी हां नक्की आम्ही नाही ज्या आता प्रारूप याद्या आलेल्या आहेत त्या प्रारूप याद्यांवरती काम जे आहे आमचं देखील चालू आहे आणि त्या प्रारूप यादीमध्ये ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचं ऑब्जेक्शन देखील घेतलेलं आहे आम्ही, ते देखील आम्ही इलेक्शन कमिशनकडे फॉलोअप करतोय. सर, ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येऊन रस्त्यावरची लढाई लढताना पाहायला मिळतात. ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो पाणी टंचाई असेल, रस्ते वाहतूक, हे मी वारंवार सांगतोय की हे लोक जे आहेत ही लोकांसाठी एकत्र आलेली नाही, हे स्वतःच्या परिवारासाठी एकत्र आले. सर, आपण सांगितलं की 6 महिने निवडणुका पुढे ढकला. आता निवडणुका अगोदरच 2-2, 3-3, 5-5 वर्ष पुढे गेल्यात, अजून किती पुढे ढकला. सर, ठाणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक अगोदर जेव्हा निवडणुका होत नव्हत्या तेव्हा बोलायच्या निवडणुका घ्या आत्ताच्या आत्ता घ्या, आणि आता निवडणुका लागल्यात तर त्या आता त्यांना निवडणुका नको आहे. त्यांना बरोबर माहिती आहे की लोक जे आहेत ते आपल्याबरोबर नाही आहेत, म्हणून त्यांना या निवडणुका ज्या आहेत काही ना काही त्याच्यामध्ये त्रुटी काढायच्या आणि लोकांच्या पुढे गैरसमज पसरवण्याचं काम करायचं. सर, शैक्षणिक आणि आरोग्यावर जास्त खर्च करायला पाहिजे असं तुम्ही 100% शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्यामध्ये जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खर्च झाला पाहिजे. आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करतोय, रस्ते वाहतुकांवरती खर्च करतोय, पण जे बेसिक फाउंडेशन आहे त्याच्यावरती खर्च जो आहे हा जास्तीत जास्त झाला पाहिजे. मला वाटतं प्रत्येक गावामध्ये चांगली शाळा झाली पाहिजे, पटसंख्या जी आहे ती शाळेची वाढली पाहिजे. तर याच्या अनुषंगाने जे आहे हे कलेक्टर महोदय सगळे अधिकारी देखील काम करतात आणि सगळ्यांना त्या गोष्टी ज्या आहेत पटलेल्या देखील आहेत. महाविकास आघाडीमध्ये स्टेलिन आहे, मात्र स्टेलिनने तमिळनाडूमध्ये एक विधेयक काढले की हिंदी चित्रपट असतील, गाणे असतील त्याच्यावरती बंदी होईल. बघा, मला वाटतं आता तो स्टॅलिन तिकडे काय करतात ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही, त्यांना मान्य आहे का. मात्र हिंदी चित्रपट असं त्या कुठेतरी चित्रपट सृष्टीला कुठे संपवण्याचं काम करतात तमिळनाडू. आता बघा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आता आपापल्या पॉलिटिकल अजेंडा जो असतो तो राबवण्याचं काम प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जी आहे ती करत असते तिकडे. सर, उपमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे क्लस्टर याला कुठेतरी कळव्यामध्ये विरोध होत आहे, नागरिक देखील समस्या सोडवली गेलेली आहे. त्यांचं कारण आहे, त्यांचं म्हणणं आहे की स्वतः श्रीकांत शिंदेंना भेटणार आम्ही, त्यामुळे क्लस्टरमध्ये काही लोक जे आहेत ती गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. कळव्यामध्ये क्लस्टरला म्हणजे ब्रेक लावायचं काम, ह्याच्या अगोदर काही लोकांनी जे आहे ती तिकडे लोकांची दिशाभूल केली, जागा ज्या आहेत त्या विशिष्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये घेतल्या आणि आता तिकडे त्याला रिडेव्हलपमेंटला चालना मिळत नाही. आणि आज जेव्हा क्लस्टर ठाण्यामध्ये सक्सेसफुल होतं आहे, सगळीकडे काम जे आहे ते क्लस्टरचं जे आहे
सुरू झालेलं आहे. काही पॉलिटिकल अजेंडा राबवायचा, लोकांची दिशाभूल करायचं, एवढं जे आहे काही नेत्यांना जे आहे ते त्या ठिकाणी येतं. पण आम्हाला जे आहे हे लोकांना घरं द्यायचे आहेत. कालचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. काल रमाबाई नगर जे आहे तिथे गेले 14 वर्ष जे आहेत लोक वाट बघत होते की कधी रिडेव्हलपमेंट होते ती. काल माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, रमाबाई नगरचा भूमिपूजनाचं काम जो आहे तो काल तिथे झाला आणि 10,000पेक्षा जास्त कुटुंबांना जो आहे येणाऱ्या 2 वर्षामध्ये जे आहे तिथे घर बांधून जे आहे ते सरकारच्या माध्यमाने दिलं जाईल. काही लोक जे आहेत ते मंत्री होते, काही लोकांच्याकडे ती जबाबदारी होती, पण तरीही करू शकले नाही. फक्त लोकांची दिशाभूल केली आणि इलेक्शनमध्ये पाडून घेतली पदरामध्ये. आज जिथे लोकांना आम्ही घर देण्याचं काम करतोय, प्रयत्न करतोय, तर तिथे जे आहे लोकांना दिशाभूल करायचं काम काय. पण लोक हुशार आहेत, लोक काय त्याला बळी पडणार नाही. तोरण 1.5 रुपये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.